आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपल्या सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये खरं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर भारत देशानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। परंतु श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपने एक अघटित बाब घडून आणलेली आहे। खरं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेलं कळसुबाईचं शिखर या ठिकाणी त्यांनी ट्रेक करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। खरं तर या पाठीमागे त्याची भावना काय आपण समजून घेणार, याबरोबर आपल्या अनिल शिंदे साहेब आपल्या बरोबर आहेत। साहेब, काय सांगाल खरं तर हा उपक्रम करण्यामागे नेमकी भावना काय होती? एक दिवसात येणारा एक चांगला नेता महाराष्ट्रात आहे, सर्वांना दुःख झालेलं असा नेता भारत होईल नाही। त्यांच्या केलेल्या कर्तव्यावर एक सर्वांनी आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या छावा ट्रॅकिंग ग्रुपनं एक 50 ते 57 लोक या ठिकाणी येऊन त्यांना सगळ्यांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि यापुढेही त्यांचं कार्य जे केलेलं आहे त्यांनी ते कार्य सर्वांच्या स्मरणात राहणार आहे आणि त्यांनी म्हणजे त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं ही एक घोषणाची बाब आहे। या ठिकाणी खरं तर आपल्या बरोबर डॉक्टर कांडेकर आहेत, त्यांच्याकडनं भावना आपण समजून घेऊ। डॉक्टर साहेब, काय सांगायला खरं तर श्रीगोंद्यावरून आपण या ठिकाणी आलेला आहात, तर नेमकी काय भावना आहे, काय सांगा? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार सारखं नेतृत्व अत्यंत उच्च टोकावर शिखरावर पोहोचलेलं अशा माणसाला कळसुबाई शिखर जे महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजलं जातं, या ठिकाणी श्रद्धांजली देताना गहिवरून येतंय। आणि इतका आपल्या मनातला माणूस, प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केलेला असा मराठी माणूस आपल्यात होणी नाही। प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलेलं होतं, आपले दादा म्हणून सगळे परिचित होते, प्रत्येकाला डोळे आणि गहिवरून येत होतं। असं घटना होणं फार देवाला सुद्धा मान्य नसायला पाहिजे। अशा माणसाला आणखी आयुष्य मिळणं गरजेचं होतं। आपण दादांना कळसुबाईच्या शिखरावर छावा संघटनेच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटप। आणि खरं तर छावा ट्रेकिंग ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ खामकर मिल आपल्या बरोबर आहेत, त्यांनी खरं तर ही संकल्पना समोर आणलेली आहे। सर, काय सांगाल? खरं तर ही संकल्पना खूप अवघड आहे, अनेक महिला, लहान मुलं आपण घेऊन आलात, काय भावना आहे आपली? खरं तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर, या ठिकाणी येण्याचा बऱ्याच दिवसापासूनचा मानस होता। परंतु आता 2-3 दिवसापूर्वी आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं, दुःखद निधन झालं। आणि त्यानंतर मात्र आम्ही जी आपल्या श्रद्धांजली व्हायची ती महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरूनच दादांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला। आणि या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सर्व म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत 62 वर्षापर्यंत वयाचे सर्व मावळे, सर्व रणरागिणी यामध्ये सहभागी झाल्या। आणि हे दुःख मला श्रद्धांजली वाहण्यासाठी दादांना आम्ही कळसुबाई शिखर आज पार केलं। आणि या ठिकाणावरून सर्व छावा ट्रेकिंग आमच्या ग्रुपने दादांना श्रद्धांजली दिलेली आहे। खरं तर रेश्माताई डांगे आपल्या बरोबर आहेत। खरं तर ही भावना एक लाडक्या भावासाठी काय असू शकते, कारण आनेक महिला खरं तर या ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर महिला घराच्या बाहेर पडत नाहीये, परंतु इतक्या मोठ्या संख्येनं दादांना श्रद्धांजली वाहायच्या निमित्तानं आपण कळसुबाई शिखर केले, काय सांगाल? खामकर मेजरनी ही संकल्पना छावा ग्रुपची खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे। आणि आम्ही सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग ही तिथं खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहोत, लहान मुलं पण आहेत त्याच्यामध्ये। आणि अजितदादांना त्यांनी आमच्यासाठी लाडक्या बहिणीची खूप अशी छान सेवा केलेली आहे। आणि त्यांची श्रद्धांजली म्हणून आम्ही कळसुबाई शिखर चढून तिथं श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत। त्यांचं लाडक्या भावाप्रती असलेलं प्रेम आपल्याला यातनं समोर येत आहे। खरं तर अनेक महिला अजितदादांचं हे असं अकाली निधन झाल्यामुळे खरं तर खूप दुःखी कष्ट झालेले आहेत, परंतु यातनं सुद्धा या महिलांना एक वेगळी संकल्पना समोर मांडली आणि कळसुबाईचं शिखर या ठिकाणावरून त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। नक्कीच अजितदादांपर्यंत ही श्रद्धांजली नक्कीच पोहोचेल अशीच अपेक्षा। श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा।